तर नमस्कार मंडळी, मी निखिल राऊत अलिबागकर निखिल चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे. सो आज आहे आता दुसरा दिवस, नेक्स्ट डे आहे. आपण गणपतीपुळ्याला आलेलो आणि इथेच राहिलेलो MTDC रिसॉर्टला राहिलेलो. गणपतीपुळ्याच्या मंदिरच्या बाजूलाच आहे, जस्ट एक्झॅक्टली. आणि सकाळ झाली आहे, तर निघतो आहे. आणि व्ह्यू बघा तुम्ही सरळच, कारण का आपल्या ह्या रूम्स आहेत, इथेच रूम्स होत्या. या बघा इथेच रूम्स होत्या. इथूनच आपण डायरेक्ट खालतून इथून येऊ शकतो. इथे पायऱ्या आहेत ह्या, डायरेक्ट बीचला जाऊ शकतो. मस्त एक्सपिरियन्स होता. आणि आता बघूया पुढची जर्नी काय होते. आय गेस हा लास्ट डे असेल. आपण आज घरी जाणार, बॅक टू होम अलिबाग. सो कंटिन्यू करा आणि बघूया. चला नाश्ता पहिले करायचा आहे, कारण का भूक लागली, आणि चेकआउट करायचं. कंटिन्यू. ते घेतली आईने पुरी भाजी, मिसळ घेतली, तिखट मिसळ घेतली. ठेचा आहे बघ, मिरचीचा ठेचा आहे, लोणचं आहे. सगळेजण नाश्त्याला बसले इथे. पुरी भाजीला पण भाजी बटाटा आहे, मटार आहे, वटाणे आहेत. आणि हे बघा खाऊन बघा. इकडे चहा पाव. हे काय आहे बघा, मिसळ घातली, भारी वाटते. आमलेट पाव नसतील तिकडे. पोहे पण मागवले. पाव आहे की आमलेट पाव टेस्ट आहे. आणि सगळ्यांची टेस्ट एकदम भारी आहे, मस्त टेस्ट आहे. प्रत्येकाची टेस्ट वेगळी वेगळी आहे, खूप छान आहे. याच्यावर बटर टाकून दिलं आमलेट. हो घेते ते. अजून काय राहिलं आता? तुला दही हवं काय? दही नको मला. त्याच्याबरोबर नाही हेच जास्ती आहे. चला, आमलेट पण मोठा आहे. तर मंडळी, जस्ट आता नाश्ता केला आहे. मस्त जागा होती, हॉटेल निसर्ग म्हणून असं जागा होती. खूप छान आहे बघा, बघताय. आणि इथे त्यांचे कॉटेजेस पण आहेत. एवढं सुंदर नाश्ता होता, एकदम टेस्टी. सगळं आमलेट पाव घेतलं, बुर्जी पाव घेतलं, देन मिसळ घेतलं, अँड कॉफी वगैरे. खूप पोहे पण होते, खूप छान होतं, एकदम मस्त. प्रत्येक डिशची वेगळी वेगळी टेस्ट होती आणि अशी ऑथेंटिक वाटत होती. मस्त वाटलं एकदम. मिसळ तिखट घेतलेली मी, नंतर बाकीच्यांनी पण घेतलेलं. मानसने बुर्जी वगैरे घेतलेली, खूप छान होती, टेस्ट केली मी. बाहेरचं हे मस्त आहे. इथे खेळायला वगैरे आहे. इथे क्रिकेटचं नेट पण आहे. आणि मागे कॉटेजेस आहेत या साईडला. इकडे खूप छान होतं, मस्त एकदम. हा मंडळी बघताय, इथंच होतं ते. आपण नाश्ता केला तो आज. खूप छान मस्त असा नाश्ता होता. हे इथले ओनर आहेत आणि पूर्ण असं छान. आणि थीम बघताय, असे स्पोर्ट्सची थीम वगैरे. तिकडे बॅट वगैरे लावलेली आहे. इकडे बघताय. तर बाहेर जे बघितलं आपण त्या साईडला, तिकडे खेळ वगैरे सगळं. महाराजांची मूर्त पण आहे, एकदम छान असे. नाश्ता मस्त होता ना? नाश्ता मस्त नाश्ता होता सगळा ह्याचा. आणि पण नाश्ता यस, सगळ्यांनी खरंच या इथं. खूप छान असं आहे, एकदम मस्त. कारण का एवढी टेस्ट भारी होती ना नाश्त्याची, खूप मस्त. बघताय बिल पेमेंट करा. काय काय घेतलं होय? काय घेतलं? गोल्ड लोणचं घेतलं. इथे ओनर आहेत आपल्या हॉटेलचे, जे आता आपण नाश्ता केला त्याचे. सो अच्छा, कर्नाटकचे आहेत पण छान.
तुम्हाला कशी कन्सेप्ट कशी सुचली या हॉटेलबद्दल अशी? ग्रामीण भागातलं आहे आणि विशेष म्हणजे आम्ही असे लाईनमध्ये बरेच वर्ष आहे. अच्छा. सेकंड पार्ट आहे की गणपतीचे देऊळ हां हे काय म्हणजे गेले कित्येक वर्षानुवर्ष त्याचे भक्तगण आणि त्याचे फॉलोअर्स हे वाढत चालले. अच्छा अच्छा. त्यामुळे इथे येणारे मंडळी त्यांना वेज चांगलं स्वच्छ आणि क्लीन आणि ताजं जेवण मिळालं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचा विषय त्याचा. महत्त्वाचा विषय. बाकी हॉटेलची जी कन्सेप्ट आहे ना तुम्ही बघताय मस्त अशी वाटली एकदम छान आहे. हां स्पोर्ट्सची ठेवली वरती बघताय इथे पूर्ण मस्त असे केले. खूप छान खूप मस्त होते एकदम खूप आवडलं. म्हणजे जी टेस्ट आहे ना बाहेरचे पण सिटिंग इथे अरेंजमेंट आहे हॉटेल पण आहे इथे नाश्ता पण आहे आणि जेवण पण आहे बघा इथे बघता दिलं आहे. हां तर मंडळी बघताय हॉटेल निसर्ग निवास आणि लॉजिंग एकदम छान नाश्ता वगैरे खूप मस्त होता. तिकडे त्या साईडला त्यांचे लॉजिंग आहे मीन्स 2 बेडरूमपासून 10 बेडरूमपर्यंत त्यांचे आहेत आणि मस्त असे एकदम छान आहे. कधी इथे नक्की विजिट करा इथे आलात की. नाश्ता तर एकदम खूप छान होता. जेवण पण आय गेस मस्तच असेल कारण का नाश्ताच एवढा मस्त आणि टेस्टी होता ना प्रत्येकाचं. सो जेवणाचं तर विचाराच नको खूप छान असणार. मस्त असे वेगवेगळे प्रकार त्यांनी खेळायला वगैरे केलेलं आहे एकदम छान आहे एकदम मस्त. नक्की विजिट द्या. ॲक्च्युली इथून आय गेस गणपतीपुळ्याच्या इथून मला वाटतं 11 किलोमीटरच आहे इथून गणपतीपुळ्या ह्या साईडनी गणपतीपुळ्या आणि इथून येणं आणि मेन हायवेपासून मला वाटतं 8 का 9 किलोमीटर असं. अच्छा काकांनी आपल्याला आंबे दिलेले आहेत त्यांचे घरचे आंबे. थँक्यू सो मच. थँक्यू. गोमूत्र आणि फक्त रासायनिक याला काहीच नाही. अच्छा बेसिक आहे म्हणून उशिरा ते हे होतं. हां आणि जे केमिकलच्या आंब्यांचा सीझन झाला विकून झाले संपले हे आता येतात पाठवून येतात म्हणून खूप मस्त. येस आले चला चला. थँक्यू सो मच. येस या आहेत सरांचे मिसेस. काय नाव मॅडम आपलं? अच्छा शेळगी. सो मस्त टेस्ट होती खरंच छान वाटलं एकदम खूप छान. किचन डिपार्टमेंट त्यांच्याकडे. येस त्याच्याशिवाय काय सक्सेस नाही. त्यांचं पण हॉटेल आहे अलिबागला स्वतःचं त्यांचं. येस येस खूप छान होती टेस्ट खूप मस्त नक्की या. येस येस नाश्ता अप्रतिम होता. कुठलीच गोष्टला नाव ठेवण्यासारखं खूप छान. कसं जेवण करतायत थांबून परफेक्ट का नाही जेवण करताय. शोधला आणि बघतात राहते. बरोबर भारी आहे एक नंबर जेवण. ती बस झाली. पाणी बिणी बरोबर असतं सगळं त्यांचं.
कमी झाल्या. हेच ठेवलं आता काजू घ्यायला थांबलो. काम चालू होतं ना अच्छा थांबलो तिथेच. घेतलं दाखवू. हे कसं आहे? हा 850 रुपये किलो हा पाव किलो आहे त्यातला. हे टाकायचं. आता मारलं झालं. काजू ग आपण कसं दळण टाकायला येतं तसे काजू आलेले आहेत. भाजायला भाजून आता हे सगळं करून देणार त्यामध्ये कसे आलेले आहेत ते. याला इथं कामाला राहतात का? तू राहतोस इथं? असे मसाले काजू भेटतील तुला खायला. पॅकिंग करतात. मारला ना? कान फटला ना? कान फटला ना? मारलाच पाहिजे. काजू घेतलेले मस्त. तर मंडळी जस्ट आता आपण जसंच मी निघालो गणपतीपुळ्यावरनं. आपण आता नाश्ता वगैरे केला, सगळं केलं आणि आता आलो पण पुढे. तर पुढे येता येता तुरळ गाव लागतो आणि तुरळ बोलल्यानंतर आपल्या यूट्यूबर्सना माहिती असेल जे यूट्यूब पूर्ण फॉलो करतात पूर्ण. जे आपल्या पहिला जो मराठी यूट्यूबर आहे कोकणातला तो म्हणजे संदेश दादा. सो संदेश दादा इथेच तुरळच्या इथे राहतो आणि म्हणून त्याला कॉन्टॅक्ट केला आपण आणि त्याला एक रिक्वेस्ट केली की एक भेट झाली तर आपली खूप छान होईल. सो त्याचमुळे दादाला आता भेटलो आहे आपण. बोलणं चालू आहे आणि इकडे बघताय दादा भेटलेला आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. सो दादाचं बोलणं बघणं आता मी मगाशीच भेटलो आहे पण एक 5 मिनटं तरी असतील आम्ही बोललो आणि दादाचा स्वभाव बोलण्याचा आहे ना खूप मस्त वाटलं. खूप पप्पा पण बोलत होते, पप्पा वगैरे सगळे एकदम. आणि थँक्यू. तो ॲक्च्युली कामात होता, तो त्याच्या मामाकडे कुठे गेला पण आमच्यासाठी थोडा वेळ काढून तो आला. हायवेवरती आला इथे भेटायला. आम्ही पण थांबलो इथे. खूप मस्त वाटलं. दादा काय बोलशील? तुला कसं वाटतंय? असं मला भारीच वाटतं. बरेच मंडळी भेटायला येतात पण कधी कधी शक्य होत नाही. मी कधी बाहेर असतो पण बिचारे येतात एवढ्या लांबून आणि त्यातल्या त्यात तुम्ही अलिबागवरून आलेलात. सगळ्यांनाच आपल्या कोकणातले जे मंडळी आहेत त्यांना भेटत भेटत पुढे जातात. आणि सॉरी मी तुम्हाला घरी बोलू नाही शकतो, मामाकडे गेलो आणि तिथून लगेचच आलो. पण भेटून छान वाटलं. आणि तुमचं देखील युट्यूब चॅनल आहे, काय नाव आहे? अलिबागकर निखिल. अलिबागकर निखिल. आणि माझं कोकण संस्कृती सगळ्यांना माहितीच असेल युट्यूबवर. तर आपल्या कोकण संस्कृती युट्यूब चॅनलचे जे जे कोणी आपले मित्र असतील आपल्या भावाला सपोर्ट करा. अलिबागला पण आपण लवकरात लवकरच बोलवलं आपण. सगळं खूप छान छान जर आलं ना की सगळं तुला काय हवे ते सगळं आपल्या मिळून जाईल. अलिबाग खरंच खूप सुंदर आहे. मी फक्त 2दाच येऊन गेलोय पण भारी आहे. नक्कीच अलिबागला यायला आवडेल. आणि तूही या पावसाळ्यात गणपतीत वगैरे आमच्या इकडे नक्की. सो भारी भेटून छान वाटलं. भेटून थँक्यू एकदम मस्त वाटलं. आपण बघताय पप्पा पण इथे होते, आम्ही बोलतोय इथे, गप्पा गोष्टी चालू आहेत इकडे. सगळं खूप हायवेवरतीच आपली बोल वगैरे चालू आहे. खूप मस्त वाटलं. एकदम छान आहे. दादाचा स्वभाव पण दादा एकदम मस्त. आणि जसंच बोललो पहिला यूट्यूबर आपला कोकणी आणि मराठी जे आपल्या कोकणातला यूट्यूबर असेल तो म्हणजे संदेश दादा. सो त्याला फॉलो करून असे सगळेजण म्हणजे संदेश दादा झाला, लकी दादा झाला, रिषभ झाला, अनिकेत रासम दादा, सगळे हे जे आहेत ना बळ मोठे, प्रकाश दादा झाला, हे सगळे यूट्यूबर्स आहेत ना. ह्याला बघूनच मी असा एक मोटिवेशन भेटलं की बाबा आपलं पण काहीतरी एक पाहिजे. आणि अलिबागमध्ये आपल्या अशा यूट्यूबर्स म्हणून असं जास्ती कोण नाही आहे आपल्या साईड. सो रायगडचे इकडे आपले यूट्यूबर्स म्हणून आहेत खूप छान असे. आपण थोडंसं बोलूया आणि मग निघूया कारण का आपल्याला आता अजून पुढे खूप जायचं आहे. सो येस बरं वाटलं, मस्त वाटलं संदेश दादा भेटून. सो कंटिन्यू करा. टर्न येईल आता. टर्न मोठा येईल. काढल्या खोटं खोटं बघ झोपलाय.
बघा बघा कसा तोंडात बोट घालून झोपलाय. खोटं खोटं आमचे प्रेम. आता तू फोन घेतल्यावर झोप येतं माणसाला. फोन असल्यावर काय 50%. पाऊस सुरू झालाय. पाऊस का आता का पाऊस सुरू झालाय. पाऊस सुरू झालाय. एसटी आली. हे देऊळ बघ किती छान आहे आरती. हायवेला लागला आता जेवणासाठी थांबायचं आहे. थांबायचं बघू. हे बघ तिकडं काहीतरी जायचं भूक लागली. काल आरती आम्ही तिथे विचारलं वातावरण परत पावसाळा झालं. पाऊस पडतोय. भाजल्याचा वास आला आम्हाला काजूच्या. पाऊस सुरू झालाय. टू व्हीलरवर चाललेलो आम्ही तेव्हा. येताना मम्मीला आपण मस्त विचारू हायवे. आता काय बोलणार. हायवे टू हायवे चाललोय. खोबरं सुकं खोबरं 110 रुपये किलो होतं. आपल्या तरी खूप छान एक्सपिरियन्स. आई ऐका बापरे. ए टन तुला मध्ये ठेवते आता आम्ही तुझी करते चपाती. आएगा हा मेरा भी टन आएगा. आता दादाचा टन आहे. मेरा भी आएगा टन. मैं भी तेरे को देखेगा. कशी बोलत आहे विशाल सर नाही तिथं. देखते चालेल मॅडमला फोन लावून अरे माझे केस ना सगळे वाटलं तिने पोर आहे ना. येस जेवायला थांबायचं आहे. भेटू कंटिन्यू करा. बाबा तर तिथे चिकन घेतलंय. इकडे मटण घेतलंय. इकडे मटण आहे. तिकडे आईनी मटण आणि व्हेज हाकीने घेतलंय. मग बघ चिकन नुसतं चिकन ते मटण. मी पण चिकनच सांगितलं. ते मटण चिकन आणलं त्याने. म्हणतो ना थँक्यू. आमचं सर्वांना काळजी भेटा. शिंपूर. तर मंडळी बघताय आता इथे आपण हॉटेल अभिषेकला जेवायला आलेलो चिपळूणमध्ये. आणि खूप सुप्रसिद्ध फेमस असा हॉटेल आहे हा. आणि आत्ताच जेवून सगळं बाहेर आलं. आणि हॉटेल अभिषेक ह्याचे ओनर शुद्ध अभिषेक म्हणून जे ओनर आहेत ते आपल्या समोरच आहेत. तिथे भेटले आहेत. सो पण आता त्यांना विचारूया की कधीपासून आहे आणि आपल्या अभिषेक कधीपासून हे झाली. सो हाय अभिषेक. नमस्ते. आपले ओनर मीन्स हॉटेल अभिषेकचे ओनर खुद्द इथे आहे. सो मला विचारायचं आहे कधीपासून आपला हा हॉटेल आहे. हे माझं 95 पासून हॉटेल चालू झालंय. 95 आणि माझ्या नावानंच आहे हे. मी सांगत नाही कधी कुठे, पण आता व्हिडिओ चालू आहे म्हणून एवढं सगळं सांगायला लागतं, डिटेलिंग द्यायला लागतं. हो. आणि 95 पासून जे हॉटेल आहे तर तेव्हापासून ते आजपर्यंत कसा एक्सपिरियन्स होता एवढा. आता मी 95 पासून नाही, पण मी आता 15 वर्ष झाली हॉटेल लाईनमध्ये आहे. अच्छा. 2011 पासून आता हे 2024 झालं. ओके. 14 वर्ष झाली मला हॉटेल लाईनमध्ये. हो. तर मला जेवण बनवता येत नाही, अच्छा. पण मला सेटअप सगळा करता येतो पटापट. हां. सो मग तू काय बोलशील की एवढ्या अशा आता मेन हायवेपासून थोडंसं आतमध्ये आहे. हा एक 200 मीटर वरती आतमध्ये मेन हायवे पासून. तरी पण एवढी पब्लिसिटी आणि एवढं तरी पण असं म्हणजे दिसण्यात येत नाही, पण तिथे आल्यानंतर कळतो की किती मोठं आहे आणि टेस्ट कशी आहे. आता काय होतं, सगळे मोबाईलशिवाय कोण घरातनं बाहेर पडत नाही. आणि घराच्या बाहेर पडायच्या आधी 2 दिवस मोबाईल पूर्ण यूट्यूब सर्च मारतात आपल्याला कुठे जेवायचं आहे. आता एक तुम्हाला सांगतो, मी पण उद्या कराडला जातोय. अच्छा. पण कराडला माझ्या हवे तेवढे मित्र आहेत. पण शेवटी मी पण आज मगाशी सर्च केलं की नवीन कुठलं कराडला हॉटेल झालं आहे का. अच्छा. कारण तिथला तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि मटन हे फेमस असतं. त्यासाठी मी पण
पण स्वतः सर्च केले, त्यामुळे ते सगळे सर्च करतात आणि आतमध्ये एवढ्या 200 मीटर आतमध्ये जेवण्यासाठी येतात आणि नाही, क्वालिटी मेंटेन असल्यामुळे येस ॲक्च्युअलमध्ये पांढरा रस्सा जो मी पण आता ट्राय केला, सोलकढी पांढरा रस्सा खूप टेस्ट बेस्टच होती, एकदम आवडला मला. कारण का लास्ट टाइम पण आम्ही एकदा इथे जेवून गेलेलो, अच्छा. पण त्यानंतर मग येता येता आम्ही परत डिसाईड केलं की बाबा इथेच जेवायचं, इथेच आपली टेस्ट चांगली वाटते, ऑथेंटिक भेटतो. आणि वडे असतात जे आपले कोंबडी वडे वडे असतात. किंवा मटण हो. वडे खूप छान, हो. फिश पण खूप छान हो. असते. मी ॲक्च्युली आज पापलेट घेतलं, खूप आवडलं मला. मी ॲक्च्युली सगळ्यामध्ये मला पांढरा रस्सा जो आहे ना तोच आवडला. मी 2 वाट्या पांढरा रस्सा पियालो, तो खूप मस्त वाटलं. आणि हे आहे अभिषेक हॉटेल, तुम्ही नक्की म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल, कारण माहिती आहे. आतमध्ये दाखवलं फोटोज वगैरे, सगळे सेलिब्रिटीज वगैरे, खूप जुने पॉलिटिशियन्स वगैरे सगळे येऊन गेलेले आहेत. आता पण सेलिब्रिटी बसलेत आतमध्ये, जेवतायतच आहे. अच्छा आता पण आले ओके. सो म्हणून मी बोलतो इकडेच बघताय, हा मेन हायवे आहे, इथूनच आतमध्ये हां. आणि ॲक्च्युअलमध्ये हॉटेलच्या समोरच त्यांचं घर आहे आणि घर बघताय किती सुपर छान, एकदम मस्त असं पूर्ण चिऱ्यांचं पूर्ण झालेलं आहे हे अख्खं घर. आणि घराच्या बाजूला समोरच अपोजिटला हॉटेल पूर्ण आहे. आतमध्ये visit करायला पण करू. येस एकदा आतमध्ये येऊन बघताय आपल्याला देतोय किचन आहे, हे आतमध्ये किचन दाखवतो किचन तुम्हाला. आहे. आता संध्याकाळी आता दुपारची टायमिंग झाली, चहाची म्हणून जरा साफसफाई चालू आहे. येस या साईड द्या. हे तुम्ही पांढरा रस्सा वगैरे म्हटलात ते Yes, सगळी ही yes. त्याची नॉनव्हेजची मांडणी इथे आहे. ओके. ही इथे आहे. नॉनव्हेजची मांडणी आहे. अच्छा. त्याच्यामध्ये मटन, चिकन, मच्छी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा याच्यामध्ये हॉटकेसमध्ये असतो या. त्याच्यामध्ये आणि इकडे ही शाकाहारी मांडणी आहे. अच्छा, म्हणजे सेपरेट आहे. हो. सेपरेट आहे. हो. येस हेच मेन असतं की प्रत्येक हॉटेलमध्ये गेल्यानंतर लोक जण पहिले विचारतात की सेपरेट आहे. आणि शाकाहारी माणूस पण इकडे नॉनव्हेजला येणार नाही, वेगळा अच्छा. माणूस ठेवलेला असतो शाकाहारी मांडणी लावायला, पण नॉनव्हेज मांडणी लावायला. खूप मस्त खूप मस्त. बाकी हे आहे सगळे इकडे kitchen. गॅस आहेत, त्याला एक इथे मच्छीच आहे. अच्छा. त्यानंतर इथे पंजाबी डिश बनतात आणि बाकी कुकिंग काय असेल मेन बनवायचं मेन मटण, चिकन ते बनवायचे बनवतात. ते इथे बनवलं जातं. म्हणजे ग्राइंडर बघता वगैरे सगळे मागे ठेवले. अच्छा, मग त्या साईडला इकडे म्हणजे इथे बघता तुम्ही फिश फ्रायसाठी आणि आपले चिकन मटणसाठी आणि पंजाबी डिशसाठी वेगळं, म्हणजे सगळे प्रॉपर एकदम ठेवलेले आहेत असे लाईनीत लावून की प्रत्येक डिश तिथेच बनली जाईल आणि तिथेच ती डिश सर्व्हिस परत fast जाते. सर्व्हिस फास्ट जाते. बरोबर. ॲक्च्युअलमध्ये बघताय तुम्ही फुल किचन असं या साईडला पण आहे. इकडे या साईडला काय आहे? ते मागे ग्राइंडर वगैरे ठेवलेले आहेत, सगळे सोलकढी बनवायला वगैरे ग्राइंडर वगैरे ओके लागतात ओके. ना, त्या ते सगळे साईडला. ठेवलेले. अच्छा, त्या साईडला तिकडे सोलकढीसाठी बनवायला. सगळे ग्राइंडर आहेत मोठे. ओके. हां. येस. वाटण काढायला लागतं आणि सोलकडीचं ग्राइंडर सगळे हे सगळे मेन अच्छा, डबल अच्छा. स्टोन मध्ये आहे. येस डबल स्टोन मध्ये बघताय तुम्ही काम फास्ट होतं काम त्याच्यामुळे. फास्ट होतं. हां, म्हणजे जास्ती माणसांची गरज नाही लागत. हो, एकदा झालं हो, इथे हो. की सगळं काढून आपलं हे करायला. खूप मस्त. त्या साईडला तिकडे किचन, या साईडला तुम्हाला काय असेल ते आणि पूर्ण करता येईल. एकदम छान. खूप मस्त बघताय तुम्ही, पूर्ण ऑर्गनाइज आहे अख्खं किचन. मस्त झालं. बाकी सगळे डीप फ्रीज आहेत, फिश वगैरे येस, ठेवले. हे सगळं बाकीचं सामान वगैरे ठेवायला. तर एवढे आपण डीप फ्रीज लागतात. बाहेर जाऊन दुसरी सिटिंग दाखवूया हो, दाखव. आतली वगैरे एकदा. सो बघताय इकडे एक आउटसाइडिंग सिटी आहे. आय गेस वरती पण ह्या साईडला पण व्ह्यूज बघताय तुम्ही. आउटसाईड सिटिंग पण आहे या इथे, इकडे गेलात तर. आणि येस, इथे आपण आत्ता जेवलो. हे आतमधले आय गेस हे AC आहे. हे AC आहे पूर्ण. बघताय हे पूर्ण AC आहे. आपण इथेच आता जेवायला बसलो आणि हे बघताय सगळे सेलिब्रिटीज पासून सगळे पॉलिटिशियन पासून सगळ्यांबरोबर फोटो, म्हणजे जेव्हापासून हे चालू झालं, जेव्हापासून यायला मच्छिंद्र कांबळेनीच ओपनिंग केलं. ओके. हो, मच्छिंद्र कांबळे आपले जे मालवणी. इथे AC सेक्शन मध्ये वर एक अजून AC सेक्शन आहे. ओके. तो मी फक्त राजसाहेब येतात तेव्हाच फक्त बसतो. अच्छा. त्यांची टेबल ठरलेलं आहे आणि आता थोडा मी तो रिन्यूट करतोय. ओके. तुम्ही बघताय मीन्स कसं सगळे अख्खा हॉटेल एवढा फेमस आहे, एवढा आतमध्ये असून एवढा फेमस, खूप जुन्या आधीपासून आहे. बघता
एम प्रिटी शुअर पब्लिसिटीची गरज नाही आहे, कारण का जे ते येतोय तो का येतोय ह्याचं रिझन हेच आहे, टेस्ट आपण बघितलं, टेस्ट खूप मस्त आहे. नक्की तुम्ही इथे व्हिजिट द्याच हॉटेल अभिषेकला. फक्त ह्या साईडला पण फोटोज आहेत, इकडे पण फोटोज आहेत, सगळीकडे फोटो आहेत. सगळे सेलिब्रिटीज, पॉलिटिशियन्स सगळे जणांचे आहेत. खूप मस्त असं. सो येस, थँक्यू. नक्की या लवकर जेवायला. येस नक्कीच या, नक्कीच एकदम छान आहे. आता पण लेट झालं ॲक्च्युली, पण तरी पण हॉटेल भरलेलं होतं पूर्ण. आता त्यांचं रॅपअप करायची वेळ झाल्यानंतर मग संध्याकाळी टायमिंग कसं असतं? सकाळी 11 वाजता चालू होतं, 4 वाजेपर्यंत. 4 वाजेपर्यंत 4 ते 7 आराम असतो संध्याकाळी. ओके. परत नंतर 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत पूर्ण टायमिंग असतो. जो इथे हायवेलाच आहे, समोरच घर आहे. आणि नक्की अभिषेक दादा कधी भेटला ना ते त्याला भेटा. आणि थँक्यू मॅडम, तुम्ही जे जेवाल ना ते खूप सुंदर, खूप टेस्ट चांगली असते. सो येस, थँक्यू तुझं बाईट दिल्याबद्दल दादा. थँक्यू. मीच्या मैत्रिणीला पाहिजे, आपलं काय घेणं. एवढी लोक आहेत ना सूर्यास्त बघायला. पावसाळ्यात ह्या ब्रिजवरनं पाणी राहायचा, ह्या लोकांचा संपर्क संपला. तर मंडळी, आपण पाहिलं आपली ट्रिप जर्नी आज एंड झालेली आहे आणि घरी आलो आहे आपण. सो खूप थकलो आहे, खूप ट्रॅव्हल केलं आणि हे आय गेस 7-6 दिवस होते ते पूर्ण आपण फुल एन्जॉय केलं. आणि आपली कोकण जी रोड ट्रिप होती ती गोव्याला पण गेलो आपण. गोव्यावरनं परत आपण आपली कोकणाची रोड ट्रिप होती ती कंटिन्यू केली आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता. ह्यावेळेची जी ट्रिप होती ती खूप छान होती, खूप मस्त वाटली एकदम. मीन्स आपण बोलतो ना की जी मनापासून फिरलो, मनापासून एन्जॉय केलं. आणि आपण ह्या वेळेला खूप काही ॲक्टिव्हिटीज केल्या, खूप काही फिरलो. प्लस आपण बघितलं पाऊस लागला आपल्याला. कोकणातला पाऊस म्हणजे तुम्ही बघूच शकता किती छान होता. आणि अख्खी सिरीज तुम्ही पाहिलीत. होपफुली तुम्हाला अख्खी सिरीज आवडली असेल, सगळ्या व्हिडिओज आवडले असतील. सो तुम्ही बघितलं त्यात आपण ऋषभला भेटलो आणि नंतर संदेश दादाला भेटलो. सो खूप मस्त वाटलं दोघांना भेटून, खूप छान वाटलं, एकदम आनंद झाला की आपले कोकणातले जे यूट्यूबर्स आहेत आणि ज्यांच्याकडे मी बघून म्हणजे ज्यांना मी बघून यूट्यूबची आपली जर्नी आहे ती सुरुवात केली, ज्यांच्या सपोर्टनी किंवा ज्यांच्या मोटिवेशननी आपल्याला ही यूट्यूबचं जे माझं सुरुवात आहे ती करायला हेल्प झाली. सो थँक्यू फॉर दॅट. मी आपल्या सगळ्या यूट्यूबर्स मित्रांना सगळ्यांना मी थँक्यू बोलतो. आणि खूप एन्जॉय केलं, खूप मजा वाटली. सो होपफुली तुम्हाला पण ही सिरीज आवडली असेल. तर ही सिरीजमध्ये काही आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. जेव्हा पण मी अशाच नवीन व्हिडिओ, नवीन सिरीज अपलोड करीन ते तुम्हाला मिळून जातील नोटिफिकेशन मिळून. सो येस, थँक्यू. तुम्ही खूप सपोर्ट केलात, खूप तुम्ही अख्खी सिरीजला प्रेम दिलात आणि त्यासाठी धन्यवाद. आणि आत्ता बाकीचे जे येणारे आता व्हिडिओज आहेत त्या पण तुम्हाला नक्कीच मनापासून आवडतील. सो येस, थँक्यू. आणि ऑफिशियली ही जर्नी आता एंड करतो आहे मी. सो येस, पुन्हा एकदा थँक्यू तुम्हाला आणि भेटूया आपण पुढल्या व्लॉग्समध्ये. असेच काही तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग्स येतील. सो कंटिन्यू करा, तुम्ही बघत राहा पूर्ण अख्खं जे मी व्हिडिओज टाकेन. सो ह्या व्हिडिओजमध्ये ह्याच्यात मी एक बोलीन की ह्या वेळेला मला खूप काही एक्सपिरियन्स करता आलं आणि खूप काही शिकताना आलं नवीन की लोकांना किंवा आपल्याला जे शूट करायचं ते कसं केलं पाहिजे. ह्या वेळेला मी ड्रोनचा वापर केला आहे. ड्रोन शूट्स खूप घेतलेत कारण का मला असं वाटलं की ड्रोन शॉट्सनी एकदम छान व्हिडिओजला एक चांगलं हाईप भेटते आणि त्याला एक छान असं लुक येतो. सो येस, थँक्यू. भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये आणि टिल देन टेक केअर अँड बाय. आणि नक्की चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या एक सपोर्टनी, एक सबस्क्राईबनी माझं एक सबस्क्रायबर असतो तो पण माझ्यासाठी खूप आनंदमय असतो आणि खूप बरं वाटतं. आपला जो चॅनल आहे तो ग्रो होतो. सो येस, थँक्यू. भेटूया आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. टिल दॅट टेक केअर अँड बाय.